तर विघ्नेश स्ट्राइक ऑनला, स्ट्राइक एंडला गणेश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. पहिला बॉल, नक्कीच पहिला बॉल थोडासा खराब असेल. पंच आमच्या बाजूने वळतात. मला योगेश वाघमारे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये असतील. पहिला बॉल आपण पाहिला थोडंसं खराब. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्पेअर धाबा पंचांना कवायत करायला होतोय गोलंदाज अनिल. एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू अनिल. पहिला बॉल वाईट, एक धाव. स्कोर कार्डवर यावेळेला थोडंसं थांबल होत असताना फलंदाज बॅटची एज लागली होती वाटतं, परंतु हरकत नाहीये. थोडीशी चुकी होत असताना विकेट कीपर कडून एक धाव रोखू शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. एकेरी धावीने आपण स्कोर कार्ड पाहतोय तर 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. नक्कीच विचार केला टीम बारवईचा तर एक दादा संघ आहे. विचार केला वंजरवाडी संघाचा तर हा सुद्धा दादा संघ आहे. दादा वर्सेस दादा, पाहूया जिसमें ताकत वही कली दादा. या वेळेला नक्कीच कट केले गेले. सेकंड फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅकअप दिलं जाते, धाव रोखली जाते. एक धाव मात्र मिळते. नक्कीच एकेरी धावीने आपण पाहतो स्कोर कार्ड हलतं ठेवताना ते म्हणजे टीम वंजरवाडी आपण पाहतो. टोटली स्कोर कार्ड 3 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. अनिल गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत कोणताही मोठा फटका खाल्लेला नाहीये. 3 धावा, 4 धावा आलेल्या स्कोर कार्डवर. डीजे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत चांगलं असं डीजे मास्टर यांनी या शृंखलेमध्ये चांगलीशी कामगिरी बजावली आणि शोभा वाढवले या आयोजनाचे. नक्कीच त्यांचा मी आभार व्यक्त करेल. तसेच केटीसी लाईव्ह इव्हेंट यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेल. दोन्ही कॅमेरामॅन यांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. सामन्याकडे मी वळेन. या वेळेला शेवटचा चेंडू होता. बॅकवर्ड डिस्फिरेला चेंडू होतोय. ट्रॅव्हल रेस लागले. क्षेत्ररक्षक मागे होता. चेंडू पुढे होत आहे. ते क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मला वाटतं रोखू शकत नाही. 2 धावा मिळणार या चेंडू मागे. दुहेरी धावेने आपण टोटली स्कोर कार्ड पाहतोय ते जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तर 1 बाद 10 अशी काही धावसंख्या. 3 षटकाचा हा सामना असेल. यापुढील सर्व सामने सुद्धा 3 षटकाचे असतील.
याची सुद्धा नोंद घ्यायची. आजचा फायनलची रात्र आहे, तर नक्कीच फायनलच्या रात्रीत मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर विनंती असेल आयोजक अरुण वाघचौरे सर, आपणास विनंती असेल की आपण सुचवायचं आहे किती षटकाचे सामने असतील. मला तर आपण पहिले सुचवलेलं की प्रत्येक सामना 3 षटकाचा असणार आहे, तरी आपणास विनंती असेल की आपण पुन्हा एकदा सुचवायचं आहे. टीम वंजारवाडी थोडंसं अपील घेत आहेत, तर आपणास विनंती असेल की आपण सुचवायचं हा सामना किती षटकाचा असेल, यापुढील सर्व सामने हा सामना किती षटकाचा असेल, तर नक्कीच आपण सुचवायचं आहे. चला, विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची. सामना चालू ठेवायचा, थांबवायचं नाहीये. विनंती असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. समीर गोलंदाजी मार्कवर आहे. 10 धावा स्कोर काढावर. समीर एक चांगला गोलंदाज. टीम बारवई यांच्याकडून दुसरं षटक हाताळलं. तर पहिला बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल थोडा खराब असावा, परंतु कव्हर ड्राईव्हला चेंडू ढकलला गेला आहे. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं, चेंडू उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न. इकडे चांगलं कलेक्शन, सिलेक्शन. नक्कीच इकडे पंच, लेग पंच आम्हाला सांगतात की इकडे विकेट पाहायला मिळतोय. पहिलं विकेट, पहिला हादरा, पहिली दलंद्री ती म्हणजे तंबूकडे परतताना, ती म्हणजे वंजारवाडी संघ थोडासा बॅक फुटला. आणि नक्कीच आमचे मोठे बंधू अमोल वसंत वाघमारे, मॅन फ्रॉम शिरसे, यांचे सुद्धा इथे आगमन झाले. तर टॉस बॉक्सच्या मागच्या बाजूला आपण आहात, आम्ही तुम्हाला पाहिलं हेरले. तर आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडून स्थानपन्न व्हायचे. तसेच आमचे दुसरे छोटे बंधू अनिल वाघमारे यांचे सुद्धा इथे आगमन झालेलं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण समालोचन कक्षाकडे येऊन स्थानपन्न व्हायचं. तसेच आमची भांजे गँग पाहायला मिळते टॉस बॉक्स कडे. आर्यन अमोल वाघमारे यांचे सुद्धा इथे आगमन झाले. आपणास विनंती असेल सहकुटुंब आपण इथे यायचं, वरती समालोचन कक्षाकडून स्थानपन्न व्हायचं. तर हा सामना 4 षटकाचा असेल. समीर गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक चांगला फटका. इथे मात्र खराब चेंडू असेल ना, किल्लो फुलटा चेंडू होता, त्यावर मात्र पराक्रम जबरदस्त म्हणावं लागेल. लोफ्टॉक फ्लॅट हा चेंडू जातो बॅकवर्ड डिस्प्लेच्या डोक्यावरून सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार. येस, एक मोठा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच वन डिलिव्हरी. यावेळेला दिशा भटकतोय. गोलंदाज समीर पंच आमच्या बाजूने वळतात. सकाळी कवायत करायला लागते, पण रात्रीच्या कवायत करायला लावतात. आमच्या पंचांना थोडस त्रास दिलं जाते. नक्कीच एक अवांतर धाव मिळेल. स्कोर कार्ड वर ऍड होते. आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 1 या धावसंख्येने, 16 या धावसंख्येवर. ओके, तर 15 धावा स्कोर काढा बरे. पंचांचा इशारा येतोय की थर्ड अंपायर, तर साइड अँगल कॅमेरामॅन आमच्या समवेत आहेत. तर नक्कीच थर्ड अंपायरला आम्ही विनंती करू की आपण पाहायच्या स्क्रीनवर की हा चेंडू वाईट आहे की बॉल आहे, डॉट बॉल आहे की वाईट आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मी तुम्हाला सांगेन. विनंती असेल वंजारवाडी संघ आपण थोडं थांबायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे, आपण थोडं थांबायचं. आम्ही पाहतोय थर्ड अंपायरला. तर थर्ड अंपायर आपण पाहायचं आहे. डिसिजन पेंडिंग मध्ये आपला निर्णय कळवायचा. डिसिजन काय असणार आहे हे कळवायचा. ओके, तर डिसिजन आपण पाहतोय. तर हा डॉट बॉल असणार आहे. थर्ड अंपायर आम्हाला सुचवतायत. तर पंच विनंती असेल फील्ड सजून घ्यायला सांगायचे टीम बारवाई संघाला. आपण पाहतोय स्कोर कार्ड. तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 17 धावा स्कोर कार्डवर या चेंडूवर मला तर वाटतं
एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. हा दुसरा चेंडू तो मात्र डॉट. समीर गोलंदाजी मार्कवर. यावेळेला फुलटा चेंडू कोणती थांबता येत नाहीये. हा नक्की चेंडू जाणार आहे कावकानाच्या डोक्यावरून. स्काय किसिंग षटकार येते जे आपल्याला संधी असेल. वाजवा वाजवा ठोका. डीजे 4 चेंडूचे फेके झाले. चौथ्या चेंडूवर मोठा फटका आलाय. समीर थोडस अडचणीत असेल. डोक्यावर दगड घेऊन धावताना वाटत असेल त्याला करत षटकार आला. या वेळेला मात्र इन्स्विंग चेंडू नक्कीच बॅटची एज लागली असेल. एक खेळाडू दाखवत असताना हा फलंदाज बॅक टू पॉमलेन एक महत्वाचा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. टीम वंजारवाडी यांच्याकडून एस डीजे आपल्याला संधी असेल. तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं दिलीप वाघमारे मॅन फ्रॉम कांड्रोली मला तर वाटतंय. नक्कीच यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले फलंदाजाने तर 500 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झालेलं आहे. तर एक संधी असेल फलंदाजाला आपण पाहणार आहोत. फलंदाज त्या संधीचं सोनं करणार आहे की नाही नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सामन्याकडे वळतो आपण. षटक क्रमांक दुसरा पाहतो. या षटकातील शेवटचा चेंडू. पहिला फटका या फलंदाजाचा मयू मला तर स्ट्राईक ऑनला होता. क्षेत्ररक्षण जबरदस्त. तर म्हणजे लॉंग स्टॉपला सेकंड फ्लाय स्लिपला जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलं जातं. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते या शेवटच्या चेंडूवर एकेरी धावेने आपण पाहतोय. स्कोर कार्ड. तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. 24 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4 षटकाचा हा सामना फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. सध्या बॅट वंजारवाडी या संघाच्या हातामध्ये, या फलंदाजाच्या हातांमध्ये मयू आणि तर नक्की माझ्यासाठी सुद्धा पारितोषिक आले. आमच्या म्हणजे माझ्या समालोचनाचा आनंद घेत आर्यन अमोल वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ते जमा झाले. तर नक्कीच माझ्या समालोचनात आपण नक्कीच मान दिला, सन्मान दिला. तर आर्यन अमोल वाघमारे यांचा मी आभार व्यक्त करेन. तसेच अमोल स्वतः त्यांचे बाबा पिताश्री इथे उपस्थित आहेत. नक्की त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन. धन्यवाद. आणि सामन्याकडे वळेन पुन्हा एकदा. षटक क्रमांक आपण पाहणार आहोत ते म्हणजेच तिसरा. पहिला बॉल आपण पाहतो. सामन्याकडे वळतो. पहिला बॉल थोडासा थंबल होत असताना गोलंदाज थोडासा खराब चेंडू पण आमच्या बाजूने वळता सांगतात की हा वाईट बॉल असणार आहे. एक अभ्यंतर धाव नक्की स्कोर कार्डवर ऍड होईल. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो तर जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. 25 धावा स्कोर कार्डवर आपण फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहतोय दिनेश आणि सुनील अशी काही जोडी. यावेळेला बाउन्स केला जातोय चेंडू. दिनेश फलंदाजी मार्कवर. नक्की उंची कमी आहे परंतु या चेंडूचा स्वाद घेता आला नाहीये. पण आमच्या बाजूने वाटतं सांगतात वाईट चेंडू, एक स्पेअर चेंडू. एक अभ्यंतर धाव स्कोर कार्डवर ऍड होईल. आणि आपण पाहणार आहोत वारंवार व्हाईट बॉल पाहतो आपण पाहतोय तो स्कोर कार्ड. तर टोटली स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवर. तर साथी गुणलेखक माझ्या समावेत जोडले गेलेले दौलत पवार जबरदस्त गुणलेखक. आजची 6वी रात्र, शेवटची रात्र. त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं या आयोजनात. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करेन. यावेळेला सामन्याकडे वळेन. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. क्रॉस द लाईन फटका नक्कीच चेंडू जातो बॅकवर्ड स्केलेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर येतोय मोठा फटका. घ्यायची आपल्याला संधी असेल कोणताही कमीपणा घ्यायचा नाही. आपण वाजवायचे ठोका.
एकेरी दुहेरी धावीने सुद्धा स्कोर कार्ड वर बदल होणार आपण पाहतो. टोटली स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहे. यावेळेला वेग दिला जातोय चेंडूला, चांगला टॅप म्हणावं लागेल. गुड लाईन गुड लेंथ मध्ये चेंडूची फेक होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. पंच कोणती हरकत करत नाही म्हणजे निश्चितच हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 31 धावा स्कोर कार्डवर 4 षटकाचा हा सामना असणार आहे. पहिल्या फेरीतला आपण सामना पाहतोय, दुसरा तो म्हणजेच बारवाई वर्सेस वंजरवाडी. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षकाकडे तैनात. यावेळेला मात्र बॅकवर्ड डिस्कनेक्टला जबरदस्त जेल पकडो कॅच जितवण्याचं आव्हान मानत असताना टीम बारवाई कमबॅक करतोय. यश दिजे आपल्याला संधी असेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या षटकातील दोन्ही मला वाटतं काही चेंडू शिल्लक बॅटर स्ट्राईक ऑनला जाणारे प्रतीक वाघमारे 17 नंबरची जर्सी प्रदान करून एक स्फोटक फलंदाज टीम वंजरवाडी यांच्याकडून पाहूया. फटके खेळावे लागणार आहेत. हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच, परंतु यावेळेला पंच पाहतायत आमच्याकडे, सांगतात का नो चेंडू असणार आहे. पहिला 1 बाउन्स दिलाय मला तर वाटतं या गोलंदाजाला. त्यानंतर मात्र अजून एक्स्ट्रा बाउन्स केला गेलाय चेंडूला. इथे दंडित केलं जातंय गोलंदाजाला. पंच सांगतात की हा नो बॉल असणार आहे. पंच मात्र आमचे नीट स्टॅच्यू मध्ये एकदम कावायत करतात, सांगतात, इशारा देतात कॉमेंट्री बॉक्स कडे, सांगतात हा नो बॉल असणार आहे. यावेळेला दंडित केलं गेलं गोलंदाजाला पाहायला मिळतोय. फ्री हिट. नेक्स्ट बॉल उघडे डोळा पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. यावेळेला विकेट कीपर जखमा खातोय. निशाणा सुद्धा चुकलाय. स्कोप लावणं गरजेचं होतं, परंतु याचा फायदा पुरेपूर उचलणार दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात या चेंडू मागे आपल्याला. तर 2 धावा मला वाटतं या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरी धाबीने आपण टोटली स्कोर कार्ड पाहणार आहोत. तर जाऊन पोहोचल्या 34 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असावा. यावेळेला एंड लागले, थोडीशी गिरकी खाल्ली चेंडूने. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. रेस लावायला चेंडू मात्र महागडा ठरतोय. नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषे लगत. चेंडू आडले का विनंती असेल तिथे प्रेक्षक वर्ग असतील किंवा हॉलिडेज असतील, आपण सुचवायचंय, कळवायचंय की हा चौकार की फील्ड झालेला आहे. चला विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपण कळवायचंय. प्रेक्षक वर्ग चौकार आहे की थांबवलं गेले? थांबवलं गेले का? चौकार आहे. तर हा चौकार असणार आहे. गम लावून फेकलेला चेंडू शेवटचा, तरी पण काय फलंदाज ऐकत नाही. 4 धावा मिळणार या चेंडूवर. नक्कीच चौकाराच्या साहाय्याने आपण पाहणार आहोत. तर षटक क्रमांक हे 3 समाप्त झाले. पाहायचं थर्ड अंपायर आमची इथे जबरदस्त पहिल्या रात्रीपासून ते शेवटच्या रात्रीपर्यंत जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच त्यांचा डिसिजन आम्ही पेंडिंग ठेवले. आम्ही पाहतो
तर नक्कीच पंच पंच थर्ड अंपायरने पाहिलेलं आहे. थर्ड आहे आपल्याकडे, दोन डोळे नाही तिसरा डोळा पण आहे. तर हा चौकार सुचवत आहे थर्ड अंपायर. हा चौकार असणार आहे, विनंती असेल. हा नक्की चौकार असेल, आपण थांबवायचं आहे, थांबवायचं आहे. चला विनंती असेल. 12 संघ आपलं षटक क्रमांक तिसरं मालत वाटत समाप्त झालाय. चौथा गोलंदाज निवडायचा, सामन्याला सुरुवात करायची. चौकार पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवर. साथी गुंडलेखक मला सांगतायत दौलत सर की 38 धावा स्कोर कार्डवर या चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन्स, लॉट्स ऑफ 4 विकेट्स. तर इथे स्वतः आयोजक सुरेश धोत्रे सर आहेत, त्यांनी सुद्धा पाहिलेले स्क्रीन पाहिलेली आहे. स्क्रीनवर स्पष्ट दिसलेलं आहे, त्यांनी सुचवलेलं आहे की हा चौकार गेलेला आहे. स्वतः आयोजक आहे तिथे सुरेश धोत्रे सर, त्यांनी सांगितलं चौकार असेल. पंच आपण टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचंय सर्व खेळाडूंना, दोन्ही टीमला टेन्शन द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. सामन्याला सुरुवात करायची. सामना आपण पाहतोय बारबाई वर्सेस वंजरवाडीचा सामना रंगतोय. शेवटचे षटक असणारे हा महत्वाचा षटक, हाणा मारते षटक. पाहूया शेवटचे षटक कोण हातात आहे. गोलंदाज बारबाई टीम कडून तर अक्षय मला वाटते 47 नंबरची जर्सी प्रदान करून अक्षय गोलंदाजी मार्कवर. हा षटक महत्वाचा टीम वंजरवाडीसाठी. या षटकात धावा येणे गरजेचं असेल, कारण 4 षटकाचा सामना. पहिला बॉल अक्षय यावेळेला एक्सपेरिमेंट करतो की काय, फलंदाज बीट होतोय. पंच कोणती हरकत करत नाही, म्हणजे हा डॉट बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतो. थोडासा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, एक्सपेरिमेंट फसलं जातं. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 38 धावा स्कोर कार्ड परत. यावेळेला ब्लॉक होल्ड मध्ये चेंडूची फेकी, फर्निचर बिघडवलं जातोय, त्रास होतोय फलंदाजाला. आता हळूहळू टुनुक 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 सीमा पार करावं लागेल, पॉम्बलेनला धरावं लागेल. फलंदाज इकडे बाद होतोय. हीच आपल्याला संधी असेल. तीन चेंडूची फेकी झाले, 39 धावा. अजूनही धावांची गरज आहे. विचार केला टीम बारवाईचा तर जबरदस्त संघ आहे. 50 धावा सहजरित्या चेस करू शकतात असं संघ आहे तो म्हणजे बारवाई वंजरवाडी संघ. चला फलंदाज हात उघडावे लागतील, एक चांगले टार्गेटचे स्कोर समोर उभं करावे लागेल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आहे, थांबलं गेलं नाहीये फलंदाजाकडून. घरकन बॅट फिरवले, चेंडू गेलाय बॅकवर्ड डिस्प्लेच्या बाहेर. वन बाउन्सी मारायचे पार कणकणे दंडाई चौकार. यस डीजे आपल्याला संधी असेल.
6 विकेट्स. यावेळेला फेकून दिलाय, ढगात फेकून दिलाय. पंच आम्हाला सांगतात हा नो चेंडू असेल, अति उंचीचा चेंडू. क्रिकेटच्या युगात थोडासा बॅडमिंटन खेळतो अजय, मला तर वाटतंय गोलंदाजी मार्ग पर हे शेवटचं षटक घेऊन आला होता. चौथा चेंडू थोडंसं खराब फेकी गेलं. थ्रो गोलंदाज होता तो म्हणजे अक्षय, त्याला बाद केलं गेलं या सामन्यातून. नवीन गोलंदाज अजय पाहायला मिळतोय. फीटचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका मिड ऑफला 30 यार्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू ट्रॅव्हल होऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये नक्कीच दुसरी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असावा. मला तर वाटतं फलंदाजीकडे बाद होणार. तर टोटली आपण पाहिलं फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाले. 48 धावा स्कोर कार्डवर लागवल्या टीम वंजारवाडी यांनी. तर 2 धावांनी पेनलाइज केले गेले बारवाई संघाला. म्हणजेच टोटली 50 रन्स आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे कंपल्सरी चेसिंग हे प्रत्येक सामने असतील तर टीम बारवाई यांना येणारे 4 षटक 51 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी टीम बारवाई यांना येणारे 4 षटक आणि 51 कंपल्सरी 51 धावा चेस कराव्या लागणार आहेत. तरी विनंती असेल स्वतः आयोजक सुरेश धोत्रे सर, आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडून स्थानपन्न व्हायचं आणि संपर्क सुद्धा साधायचा. आपणास विनंती असेल. तर पहिले षटक आपण पाहणार आहोत. पहिले षटक आहे मॅन टेडरी पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल आपण पाहणार आहोत. पहिला बॉल ऑफ साइडच्या दिशेने फेकी केलेला आहे. नक्कीच एक गुड लाईन मध्ये चेंडूची फेकी आहे. बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. पंच कोणती हरकत करत नाहीये. मेन पंच कोणती हरकत करत नाहीये. पंच सांगतायत रिव्ह्यू भाई या चेंडूवर थर्ड आय ओपन करायचंय, तिसरा डोळा उघडायचा, स्क्रीन ओपन करायची, पाहायचं. ही आमची स्टाईल आहे, थोडं तुम्ही पण समजून घ्यायचं. आपण वळतोय स्क्रीन कडे.
डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड आय स्क्रीनवर आम्ही पाहतोय, तर नक्की तुम्हाला सुचवलं जाईल, थोडंसं थांबायचं आहे. तर साइड अँगल कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल टॉस बॉक्स कडे थोडासा आपला कॅमेरा रोटेट करायचा, कारण ते 6व्या क्रमांकाचा पारितोषिक टीम मेचकर वाटी यांच्या नावाने इथे स्वतः अरुण वाघचौरे सर छापल्या गेल्या. तर म्हणजे 6व्या क्रमांकाचा चषक, काय आयोजन आहे, जबरदस्त. विनंती असेल अरुण वाघचौरे सर, गणेश वाघमारे सर, टॉस बॉक्स कडे आपण यायचं. विनंती असेल साइड अँगल कॅमेरामॅन थोडस कॅमेऱ्याकडे फिरवायचं टॉस बॉक्स कडे, कारण तो महत्वाचा नंबर आहे, नंबर क्रमांक 6. नक्कीच ते 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ते मेचकरवाडी संघ. तर नक्कीच आपल्याला खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. त्या डॉट बॉल असणार आम्ही पाहिलेलं आहे, तिसऱ्या डोळ्याने तर 6-6-8-8 डोळ्यांनी आम्ही पाहिलेले. 10 डॉट बॉल असणार आहे. विनंती असेल पंचांना की मॅच सुरुवात करायची, मॅच चालू करायची, हा बॅटल चालू करायचा. षटक क्रमांक आपण पाहतोय तर अनिल याला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतो. फलंदाजी मार्कवर होता, थोडंसं अपील केले गेले होते. एक पहिला रिव्ह्यू होता त्यांचा, त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर विकेटचं पतन टीम बारवाई संघ. विचार केला तर 4 षटकांचा सामना आहे, विजयश्री घेण्यासाठी 51 धावांची गरज असणार आहे. येणारे 4 षटक 51 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी असणारी टीम बंदरवाडी. दिमागात खेळावं लागेल, गेम प्लॅन चांगला आहे बंदरवाडी संघात. विचार केला गोलंदाज चांगले, परंतु दिमागात खेळावं लागणार आहे. पाहूया नेक्स्ट बॉल. यावेळेला घुटना टेक, तमाशा तमाशा कोणाचा होता, टीम बंदरवाडी की टीम बारवाई. यावेळेला मात्र जेल जज केलं जातंय. उचलला फेकला परत पकडला गेला. यावेळेला झेल मात्र पिक केलं जातंय, फलंदाज बाद होतोय. यश आपल्याला संधी असेल.
चांगला गोलंदाज चांगला फलंदाज आहे सध्या चेंडू हातामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिकचा चान्स होता परंतु तिसऱ्या चेंडूला आपण पाहिलं तर एक धाव मिळणार एकेरी धावेने तर खातं उघडलं जाते टीम बारवाई संघाचं थोडंसं बॅक फुटलाय पहिलं षटक पॉवर प्ले षटक मेंटेनरी पॉवर प्ले षटक आहे त्या षटकात मात्र हात उघडणं गरजेचं मोठे फटके खेळण्याकरता ते नक्कीच एंडेज लागली असेल बॅटची लेग पंच मेन पंच दोन्ही हात आकाशामध्ये फलंदाजाला बाद केलं जाते दंडित केले गेले फलंदाज बॅक टू पामलेला एक मोठा मासा गाळायला लागतो हा महत्वाचा फलंदाज वन डाऊन फलंदाज आपण पाहिलं तर तंबूचा रस्ता पकडतो म्हणजेच अजय यस डीजे आपल्याला संधी असेल तुम्ही बॅटर स्ट्राईकॉनला टीम बारवाई यांच्याकडून करंट स्ट्राईकॉनला अपील करतात पंचांकडे परंतु आमचे पंच अतिशय नीट आणि नीट स्टॅच्यू केलं गेलेलं आहे फलंदाज स्ट्राईकॉनला अक्षय बॅट चेंडूचा काही संपर्क झालेला नाही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं पहिले षटक गणेश हातात पॉवर प्ले षटक यावर धावा येणं गरजेचं होतं परंतु विकेट पाहायला मिळाले इथे कव्हर कटचा फटका मिळा आपला चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव रोखू शकत नाही एक धाव मिळते या चेंडू मागे एकेरी धावेनेवर पाहते स्कोर काढता जाऊन पोहोचलाय फक्त 2 या धावसंख्येवर अजूनही विचार केला तर येणारे 3 षटक आणि विजयश्री खेळण्यासाठी 49 धावसंख्येची गरज 2 धावा स्कोर कार्डवर टीम बारवाई पाहावं लागेल एकच धाव आहे सर एकच धाव आहे स्कोर कार्डवर शेवटचा चेंडू सूचना आले दौलत स्वतः गुणलेखक आहे चांगले गुणलेखक आहेत त्यांच्याकडून सूचना आले की एकच धाव आहे तर एकच धाव आहे ती म्हणजे या षटकात पहिला षटक समाप्त झालंय स्कोर कार्ड आपण पाहिलं तर एकच धाव स्कोर कार्डवर चला विनंती असेल अमूल्य वेळ आहे कारण आजची शेवटची रात्र आहे टीम पळस कॅप्टन टीम वाशिवली ठाकूरवाडी कॅप्टन आपण यायचं दोन्ही संघांना शेवटचा पुकार आपण जर इथे उपस्थित झालं नाही टॉस बॉक्स कडे तर आपणास विनंती असेल आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची षटक क्रमांक दुसरा पण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक धावमाल तट्टा आपल्याला पाहायला मिळते चला विनंती असेल टीम नागोटणे प्लस कॅप्टन आपण यायच्या टॉस बॉक्स कडे टीम वाशिवली ठाकूरवाडी यांचं कॅप्टन इथे उपस्थित आहे तर आपणास विनंती असेल टीम प्लस नागोटणे आपणास विनंती असेल आपण यायच्या टॉस बॉक्स कडे या वेळेला थोडासा खराब चेंडू असेल पण आमच्या बाजूने बाद सांगतात काय यार गोलंदाज कवायत करायला होतंय एक अभ्यंतर धाव द्यावी लागते अभ्यंतर धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड तर 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले थोडंसं बॅक फुटलाय बारवाई संघ आज बॅटिंग दिसत नाहीये बारवाई संघाचे इथे लागला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागणारे पब नेक्स्ट बॉल पुन्हा लागला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागणारे पब नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दिनेश या वेळेला स्लो वन डिलिव्हरी थोडंसं आउट स्विंग झाला असं परंतु पंच नक्कीच पंच आमच्या बाजूने वतात या वेळेला खराब चेंडू फेकी स्लो वन डिलिव्हरी एक स्लोवर गोलंदाज आहे स्पिनर गोलंदाज आहे गोलंदाज दिनेश आपण पाहिलं तर पहिला बॉल त्याच्यावर एक धाव त्यानंतर दुसरा बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळतोय तिसरा चेंडू आपण पाहिलं तर डॉट चौथा डॉट एक वाईट या वेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट परंतु एक स्पिनर गोलंदाज याला रिव्हर्स स्वीप खेळणं म्हणजे
नक्कीच थोडं कठीण काम असणार आहे, परंतु फलंदाज फसला गेलाय. आणखीन एक वाईट एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल झाले. नेक्स्ट बॉल या वेळेला बॅट घातली गेले, परंतु काय 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 चतुराई, काय दिमागाने खेळतोय गोलंदाज दिनेश. फलंदाज पाच राहिला, हेरला राहिला. मायला काय गोलंदाज आहे. अजूनही बॅटला चेंडू लागला नाहीये. विचार करावा लागेल, दिमागात काढावं लागेल, थोडी दिशा दिली गरजेचं असेल. चला विनंती असेल आयोजक नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा. यावेळेला मात्र थोडं थांबलत असताना फलंदाज बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, पण त्याचा षटक संपलं तर इशारा आहे. शेवटचा चेंडू मात्र वेगवान फेकी केले. दिमागात काय असताना दिनेश षटक क्रमांक दुसरा आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय ते जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. तर साथी केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे युवा मित्र सध्या ऑपरेटिंग हँड आहेत आणि आम्हाला सांगतात की येणारे 12 चेंडू 47 धावसंख्येची गरज असणार आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू, टायमिंग फसलाय. सेकंड स्लिपला कोणतीच चुकवणं नाही. यावेळेला पकडू कॅच जुत्या मॅचचा आव्हान मानत असताना टीम वंदरवाडी. नक्कीच आणखीन एक फलंदाज बॅक टू पॅम्बलेन. येस जी आपल्याला संधी असेल, संधीचं सोनं करून घ्या. तर षटक क्रमांक तिसरा आपण पाहतो. पहिला बॉल आपण पाहिलं तर त्यावर विकेट आला होता. हा दुसरा बॉल आपण पाहतोय तर यावर एक धाव मिळते. टोटली स्कोर कार्ड पाहतोय आपण टीम बारवाई यांचं तर 5 धावा स्कोर कार्ड वर. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, थोडस लिंबू फिरवलाय टीम बारवाई संघावर. पाहायला गेलं तर धाबा येत नाही. पहिल्या दुसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर टीम बारवाई होती, चांगली फटकेबाजी होत होती. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा री एंट्री असेल, त्यांची दोन्ही टीमची री एंट्री असेल, परंतु ते फटके पाहायला मिळत नाही टीम बारवाई यांच्याकडून. गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याची फेकी करत असताना गोलंदाज प्रतीक सांघिक तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक प्रतीक असं. दुसरा चेंडू मात्र जबरदस्तरित्या फेकी केलं गेलं. तिसरा चेंडू जबरदस्तरित्या फेकी केलं गेलं. दोन्ही चेंडूवर एक एक धाव आलेली आहे. 3 चेंडूचे फेकी झाले. अद्याप स्कोर कडे आपण पाहतो तर 6 धावा स्कोर कार्डवर. अप्पर एज लागते स्वतः गोलंदाजच्या फॉलोथ्रम मध्ये इथे जेंटिपला जाते. फलंदाज बॅक टू पॉम्बलेन असणारे यश जे आपल्याला पुन्हा एकदा त्रास देतोय.
यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, ऍक्रोतलांचा फटका थर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, क्षेत्ररक्षक आहे गिरकी घेतोय, 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल, दुसरी धावी तर कंप्लीट झाली. एकेरे दुहेरी धावेने काय फरक पडणार नाही, कारण तर समोर धावांचा डोंगर उभा आहे आणि डोंगर खोदायचा असेल तर फावडा आणि पिकाव घेऊन यावं लागेल बारवाई संघाच्या फलंदाजाला, परंतु ते काय त्यांना सापडत नाही. आपण पाहिलं तर एकेरे दुहेरी धाव टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय टीम बारवाई यांचा. तर जाऊन पोहोचले दौलत आमच्या समवेत जोडलेले आहेत, सांगतात 8 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे चापेवाडी वर्सेस शिवनगर. तर दोन्ही टीम कॅप्टन आपणास विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी समोरच्या कक्षाकडे यायचं. टीम शिवनगर तसेच टीम चाफेवाडी दोन्ही स्फोटक असे संघ आहेत, नावाजलेले दादा संघ आहेत, परंतु टीम कॅप्टन आपणास विनंती असेल जोपर्यंत आपण टॉस हवेमध्ये उचलणार नाही तोपर्यंत समजणार नाही की आपल्यात बॅटिंग कोण करणार, गोलंदाजी फील्ड कोण करणार हे समजणार नाहीये. तर विनंती असेल टीम शिवनगर आणि टीम चाफेवाडी दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचे. चालू सामन्याकडे वळतो आपण पाहतो वंदरवाडी वर्सेस बारवाई. थोडासा बॅकफुटला शेवटचा चेंडू असावा, तर शेवटचं षटक असावा, ओव्हर झालेले शेवटचं षटक, येणारे 6 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज. अवजड असं हे षटक आणि अवजड असं हे स्कोर कार्ड रंगवणं यावेळेला थोडं जड जाईल. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर चौकार आलाय, परंतु विचार केला तर टीम बारवाई या फटक्यांची गरज पहिल्या षटकापासून होणं गरजेचं होतं, परंतु ते आलेले नाहीयेत. शेवटच्या षटकात आल्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चौकार पाहायला मिळतोय. शिवनगर नक्की शिवनगर टीम कॅप्टन इथे उपस्थित आहे, तरी विनीत असेल टीम चाफेवाडी कॅप्टन आपण यायचे नाणेफेकीसाठी. यावेळेला विकेट पाहायला मिळणार आहे. आपण पाहतो षटक क्रमांक 4, 2 चेंडूचे फेके झाले. आणखीन एक फलंदाज बाद होता टीम बारवाई थोडस बॅकफुटला. निराशेच्या सावलीमध्ये जात असताना टीम बारवाई थोडस दुःखी असेल, कारण हा सामना तितकाच महत्वाचा होता, कारण ते नाईट टुर्नामेंट आहे. प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक मॅचला इथं महत्व दिलं जाईल. तिथे मात्र थोडस बॅकफुटला जात असताना टीम बारवाई येणारे 4 चेंडू विजयश्री खेचण्यासाठी आपण पाहतोय. तर 42 धावसंख्येची गरज. यावेळेला सेट ऑन द ग्राउंड केलेला फटका लॉंग ऑन रिझन मध्ये येणारे 4 चेंडू 38 धावसंख्येची गरज असेल. आता या चेंडूवर पाहतोय आपण कोणती धाव येते पंच, नक्की चौकार येतोय. येस डीजे आपल्याला संधी असेल. यावेळेला कार्पेटपतीचा फटका आहे. सामना पूर्णपणे वंजारवाडी संघाच्या खिशामध्ये. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे, परंतु चांगली गोलंदाजीच म्हणावी लागेल ती म्हणजे टीम वंजारवाडी संघाची. 2 चेंडू 2 षटकार लगावले तर अनिल वाघमारे यांच्याकडून मॅन फ्रॉम शिरसे 200 रुपयाचं पारितोषिक. इकडे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, तर यावेळेला शेवटच्या चेंडूवर जर षटकार लगावला तर ओके, तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय 5 चेंडूचे फेकी झाले. क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. अनिल वाघमारे मॅन फ्रॉम शिरसे. लास्ट बॉल 6 धावा. यावेळेला स्लो वन डिलिव्हरी शॉर्ट पिच चेंडू होता. बॅट चेंडूचा काही कनेक्शन झालेलं नाही. इकडे विजयाची टीम वंजारवाडी संघ पराभूत होते टीम बारवाई. तरी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा कौतुक आणि पुढील वाटचालीस टीम वंजारवाडी यांना नक्कीच खूप खूप शुभेच्छा. आणि नेक्स्ट बॅटल साठी टीम